अनोळखी मृतदेहाच्या खुनाचा 48 तासात उलगडा. ठाणे ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील वाशिंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहागाव परिसरात सापडलेल्या अनोळखी पुरुषाच्या मृतदेहाच्या खून प्रकरणाचा अवघ्या 48 तासात उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली असून पैशांच्या व्यवहारातून हा खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. 27 मे 2026 रोजी दहागाव येथील एका शेतात कुजलेल्या अवस्थेत एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाचे हातपाय व डोळे बांधलेले होते, तसेच शरीरावर धारदार शस्त्राचे वार असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी वाशिंद पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 103 आणि 238 अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी घटनास्थळी थेट भेट देत तपासाच्या सूचना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप गीते यांच्या नेतृत्वाखाली विविध पथके तयार करण्यात आली आणि तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच परिसरातील आणि लगतच्या जिल्ह्यातील बेपत्ता व्यक्तींची माहिती गोळा करण्याचे काम हाती घेण्यात आले. तपासादरम्यान मृत व्यक्तीची ओळख शमशाद अली वारिश अली, वय वर्ष 35, राहणार काजूपाडा, कुर्ला पश्चिम अशी पटली. त्यानंतर तांत्रिक तपासाच्या आधारे सय्यद हसन सय्यद मेहबूब बादशाह, वय वर्ष 38, राहणार मुंब्रा आणि समीर अब्दुल करीम कल्याणकर, वय वर्ष 43, राहणार माहीम, मुंबई यांच्यावर संशय बळावला. दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता मयत शमशाद अली यांनी आरोपी सय्यद हसन याला काही रक्कम उसने दिली होती. पैसे परत न केल्यामुळे शमशाद अली सातत्याने तगादा लावत होते. याच रागातून आरोपींनी शमशाद अली यांना दहागाव येथे बोलावून घेतले आणि त्यानंतर त्यांचे हातपाय बांधून धारदार शस्त्राने वार करत त्यांची हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेत कोणतेही ठोस धागेदोरे नसताना अवघ्या 48 तासात गुन्ह्यांचा उलगडा केला. प्रकरणाचा पुढील तपास वाशिंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद पाटील करीत आहेत. 27 तारखेला वाशिंद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दहागाव त्या गावाच्या एका शेतामध्ये एक मोकळं मैदान होतं. त्या मैदानामध्ये एक अनोळखी इसमाची डेड बॉडी मिळाली होती. त्या बॉडीचं जवळून निरीक्षण केलं असतं त्याच्यावर बरेचसे धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसून येत होते. त्याचबरोबर त्याचे डोळे, त्याचे हात आणि त्याचे पाय कापडासारख्या वस्तूने बांधून ठेवलेले होते. एकंदरीत तपासामध्ये ती बॉडी आयडेंटिफाय करणं हा सगळ्यात मोठा चॅलेंज होता. सर्व जवळपासच्या पोलीस स्टेशनमध्ये त्याचं वर्णन, त्याचं फोटोग्राफ हे दिले असता साकीनाका पोलीस स्टेशनमधून आम्हाला ही माहिती मिळाली की तिथं या व्यक्तीशी मिळता जुळता एक व्यक्ती मिसिंग होता आणि त्याची मिसिंग जी आहे त्याच्या पत्नीने दाखल केली होती. त्या पत्नीला त्याचे कपडे आणि चप्पल दाखवले असता तिने ओळखले आणि त्याच्यावरून त्या व्यक्तीची ओळख पडली. त्या व्यक्तीचं नाव होतं शमशाद अली वारिश अली, वय 35 वर्ष, काजूपाडा कुर्ल्याचा राहणार होता. त्या व्यक्तीकडे त्याच्या पत्नीकडून माहिती घेतली असता असं कळालं की त्याचे पैशाचे देवाणघेवाण काही लोकांशी होते आणि तांत्रिक आणि इतर माहितीच्या आधारे 2 सस्पेक्ट्सला आम्ही ताब्यात घेतले. ते 2 सस्पेक्ट्स होते सय्यद हसन सय्यद मेहबूब बादशाह, 38 वर्षाचा, मुंब्रा या ठिकाणचा, आणि दुसरा आरोपित होता समीर अब्दुल करीम कल्याणकर, माहीमचा राहणारा. या दोघांना जेव्हा इंट्रोगेट केलं तेव्हा त्यांनी सदरचा खून केल्याबाबतचं त्यांनी कन्फेस केलं. त्याच्यामध्ये हकीकत ही होती की या व्यक्तीने, जो मयत व्यक्ती आहे, त्यांनी जवळपास 2.5 ते 3 लाख रुपये त्यांना जे बादशाह आहे त्या व्यक्तीला उधार दिले होते आणि त्या पैशाचा तो तकादा सारखा लावत होता. ते पैसे देण्याची क्षमता त्याच्यात नसल्याने त्याचा काटा काढण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि त्यामुळे त्यांनी जो मेन आरोपी आहे बादशाह, त्यांनी समीर कल्याणकर याला त्याच्यामध्ये सामील करून घेतलं आणि घटना ज्या दिवशी घडली त्या दिवशी या दहागावच्या ठिकाणी त्याला बोलून त्याला तिथे त्याचं मर्डर केलेलं आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा चॅलेंज जो होता तो आयडेंटिफाय करणं, कारण हा व्यक्ती तिथे राहणारा नव्हता, कोणी त्याला ओळखणार नव्हता. परंतु मला अतिशय अभिमानाने सांगावं असं वाटतं की एलसीबीची टीम आणि वाशिंद पोलीस स्टेशनच्या टीमनी त्याला केवळ आयडेंटिफाय केलं नाही, परंतु 24 तासाच्या आत हा गुन्हा आणि त्याचे आरोपी याचं निष्पन्न केलं.